हॅलो एव्हरीवन, व्हेरी गुड इव्हिनिंग. सो आजच्या सेशन मध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत मॉडेल ऑक्झिलरी वरती. मीन्स वी हॅव कम्प्लिटेड अराउंड more than 10 plus model auxiliaries on which we are going to practice on today's session. Basically, I am going to ask you personally what is ability, possibility, advice, obligation, then necessity, habit, should have, means we can use for showing regretness, then could have plus V3, want to, how to use of want to, then shall and shall be. So we are going to take single sentence, and this single sentence we will have to convert into 11 sentences. Okay, so like you are able to see our screen. सर्वांनी एकदा बघून घ्या. एक सिंगल सेंटेन्स तुम्हाला या 11 टॉपिक मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि आज मी काय करणार, स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येकाला विचारणार, जेणेकरून आपल्या प्रत्येकाची प्रॅक्टिस या 11 टॉपिक वरती परफेक्ट होणार. ऑलरेडी लास्ट सेशन मध्ये, लास्ट वीक मध्ये आपण प्रॅक्टिस घेतली होती, बट आजची जी प्रॅक्टिस असेल थोडीफार जास्त असेल, बिकॉज टॉपिक सुद्धा आपण आणखी याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. चला स्टार्ट करू मग आता आजच्या सेशनला. मी स्क्रीन जी आहे जे शेअर केली होती ती डिस्कनेक्ट करतो. चला ठीक आहे. सो नाव मी आता काय करणार आहे, तुमच्यामधून प्रत्येकाला एकेकाला विचारणार आहे की आपण एक सिंगल सेंटेन्स घेऊन ते कसं कन्वर्ट करू शकतो. ओके, चला स्टार्टिंग करूया आपण पल्लवी मॅम पासून, बिकॉज पल्लवी मॅम हॅज रेज हर हँड. सो आय एम गोइंग टू स्टार्ट फ्रॉम पल्लवी मॅम. पल्लवी मॅम, यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. Hello, good evening, sir. Very good evening, ma'am. So, ma'am, can I ask you questions? Yes, sir. Okay, so give me a single minute because मी पीडीएफ जी आहे माझ्या समोर घेतो, जेणेकरून मी तुम्हाला प्रश्न विचारू शकेन. सो मॅम, द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू. इट्स व्हेरी इझी सेंटेन्स. त्याला पोहता येते. He can swim. ही कॅन स्विम. कदाचित तो पोहू शकतो. He may swim. ही मे स्विम. त्याने पोहायला पाहिजे. पोहायला पाहिजे. He should swim. ही शुड स्विम. त्याने पोहलेच पाहिजे. He must swim. त्याने पोहण्याची काही गरज नाही. He need not swim. ही नीड नॉट स्विम. त्याला पोहण्याची सवय आहे. He used to swim. ही यूज टू. He is used to swimming. He is used to swimming. Yes, this is the correct sentence, ma'am. Next time, त्याने पोहायला पाहिजे होतं. He should have swimming. He should have Swim's a third form. swum. Swim, swam, swum. Swam. Yes, he should have swum. Next आहे, तो पोहू शकला असता. He could have swam. He could have swum. त्याला पोहायचे आहे, म्हणजे इच्छा आहे पोहण्याची. त्याला पोहायचे आहे. त्याला पोहायची इच्छा असेल. He want to swim. Yes, he want to swim. मी पोहू का? Can I swim? Can I swim? May I swim? Or shall May I I swim? Shall I swim? Yes. आपण पोहायचं का? Shall we swim? Shall we swim? Yes, पल्लवी मॅम. सो पल्लवी मॅम, तुम्ही 11 आउट ऑफ 11 मीन्स तुमचे ऑल कन्सेप्ट क्लिअर आहेत फेज सेकंडचे. सो नाव तुम्ही फेज थर्डला स्टार्ट करू शकता. व्हेरी नाईस पल्लवी मॅम. सो नाव यू कॅन सो मच पल्लवी मॅम. छान शिकवते सर. Yes, thank you so much, ma'am. So next, Avni. Yes, Avni, you can unmute yourself. Yes, sir. Please turn on your video. Yes, Avni, I am audible to you. Yes, sir. The first sentence is for you. तिला गाणे गाता येते. सर मी मागचे लेक्चर पाहिलेले नाही, मी आता जॉईन झालेली 4-5 दिवस. ओके, मग तुम्ही हँड रेस केलेला आहे, म्हणजे इथं तुमची प्रॅक्टिस नाही होऊ शकणार. तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर झालेले सर्व सेशन बघावे लागतील. बिकॉज इफ यू वॉच देम देन यू कॅन टेल द सेंटेन्सेस हिअर. बट अदरवाइज तुम्ही नाही सांगू शकणार. तर आपण एक काम करूया, तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये विचारूया. सो इज इट ओके फॉर यू? येस सर. ओके, थँक्यू सो मच अवनी. यू कॅन म्यूट युअरसेल्फ. नेक्स्ट, श्रावण. Yes, sir. श्रावण, द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू. तिला गाणे गाता येते. She can sing the song. शी कॅन सिंग अ सॉन्ग. कदाचित ती गाणे गाऊ शकते. She may sing a song. व्हेरी गुड. तिने गाणे गायला पाहिजे. She should sing a song. शी शुड सिंग अ सॉन्ग. तिने गाणे गायलेच पाहिजे. She must sing a song. तिने गाणे गाण्याची काही गरज नाही. She need not to sing a song. तू नाही लागणार फक्त इथं. शी नीड नॉट सिंग अ सॉन्ग. तो नीड वेगळा असतो, जिच्या समोर आपण टू लावतो. पण इथं टू लावण्याची काही नीड नाही, बिकॉज इट्स अ मॉडेल ऑक्झिलरी. शी नीड नॉट सिंग अ सॉन्ग. देन तिला गाणे गाण्याची सवय आहे. She is used to singing a song. व्हेरी नाईस. तिने गाणे गायला पाहिजे होते. She should have sung a song. Very nice. She should have sing, sang, sung. Sung is a third form. So she should have sung a song. Very good. ती गाणे गाऊ शकली असती. She may sing a song.
नो यू कॅन रिप्लेस इट. करेक्ट पण करू शकता. सेंटेन्स आहे ती गाणे गाऊ शकली असती. मीन्स वी आर टॉकिंग अबाउट हर पास्ट ॲबिलिटी विच शी कॅन डू इट इन पास्ट. She could have sung a song. व्हेरी गुड. शी कुड हॅव संग सॉंग. हिच्या ठिकाणी फक्त शी करा बिकॉज फिमेल आहे. नेक्स्ट तिला गाणे गायचे आहे. मीन्स तिची इच्छा आहे गाणे गाण्याची. नाही सर. ओके. नाही. शी वॉन्ट्स टू सिंग अ सॉन्ग. हे आपण आय थिंक लेक्चर नंबर 18-17 मध्ये काही शिकलो असेल आपण. तुम्हाला आठवत असेल. शी वॉन्ट्स. ओके श्रावण. विसरलो मी सर. ओके नो इश्यू चालेल. नेक्स्ट सेंटेन्स आहे मी गाणे गाऊ का. कॅन आय सिंग अ सॉन्ग. कॅन आय सिंग अ सॉन्ग. मे आय सिंग अ सॉन्ग. शॅल आय सिंग अ सॉन्ग. आपण गाणं गायचं का. शाल वी सिंग अ सॉन्ग. व्हेरी गुड. सो अराउंड यू गॉट 9 अराउंड 10. ओके म्हणजे असं म्हणू शकतो आपण 1 ते 2 सेंटेन्स इकडे तिकडे झालं होतं. अदरवाईज श्रावण ऑल कन्सेप्ट क्लिअर आहेत. नो इश्यू. बट तरी सुद्धा थोडीशी प्रॅक्टिसची नीड आहे जेणेकरून आपण पैकीच्या पैकी हा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करू शकतो. ओके श्रावण. ओके यू कॅन म्यूट युअर सेल्फ बाय युअर साइड. थँक्यू सो मच. सो नाव आय एम गोइंग टू आस्क सोनू मॅम. सोनू मॅम यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. आय नो लास्ट टाइम जे स्टुडंटला विचारलं आय थिंक सोनू मॅम झाल्या होत्या. सोनू मॅम एक काम Yes, sir. मी तुम्हाला थोड्या वेळात विचारतो बिकॉज लास्ट टाइम आपली प्रॅक्टिस झाली होती. मी येतो तुमच्यावरती जेव्हा मी बाकीच्या स्टुडंटला विचारतो आणि जेव्हा कोणी नसेल मी जे विद्यार्थी लास्ट टाइम प्रॅक्टिस झाले होते तिकडे पण येणार. थँक्यू सो मच सोनू मॅम. नेक्स्ट प्रणव यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. प्रणव. Yes, sir. हा प्रणव द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू. त्याला क्रिकेट खेळता येते. प्रणव स्वतःला अनम्यूट करायचं आहे. He was playing cricket. नो 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 वी आर टॉकिंग ॲबिलिटी. मीन्स वी आर टॉकिंग हिज ॲबिलिटी की त्याला क्रिकेट खेळता येते. तो क्रिकेट खेळू शकतो. तो क्रिकेट खेळण्यास समर्थ आहे. प्रणव तो जे झालेले सेशन्स आहेत ते बघितले नाही का प्रणव. ओके एक काम करूया. प्रणव अनम्यूट झालेला आहे. 1 मिनिट. प्रणव स्वतःला परत एकदा अनम्यूट करायचं. आता सर 4-5 दिवसच लेक्चर करायला लागलोय. काही इश्यू नाही. आय विल आस्क यू लेटर बट टिल देन यू विल हॅव टू वॉच अवर ऑल सेशन्स विच वी हॅव टॉट यू सो फार. म्हणजे जेवढी सेशन मी आतापर्यंत तुम्हाला टीच केलेले आहेत ते सेशन बघून घ्यायचे सो दॅट नेक्स्ट जी मीटिंग असेल त्याच्यामध्ये प्रणव यू कॅन टेल बेटर. ओके सो थँक्यू सो मच प्रणव. नाव आय एम गोइंग टू आस्क समीर सर. समीर सर यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. Good evening, sir. येस व्हेरी गुड Good evening, sir. सो समीर सर आर यू रेडी. कॅन आय आस्क यू क्वेश्चन्स. Yes, yes, please. त्याला क्रिकेट खेळता येते. He able to play cricket. He able to. If you use able to, then we must use to be form before able, because without helping verb we can't use able to. Sorry, he is able to play cricket. He is able to play cricket. Okay, sir. Also, we can say he can play cricket. Both sentences are correct. Next sentence. कदाचित तो क्रिकेट खेळू शकतो. He may play cricket. He may play cricket. त्याने क्रिकेट खेळायला पाहिजे. He should play cricket. त्याने क्रिकेट खेळलंच पाहिजे. He must play cricket. त्याने क्रिकेट खेळण्याची काही गरज नाही. He don't need to play cricket. Also we can say he don't need to play cricket. Means without helping verb, sorry, without modal auxiliary also we can make that sentence. जसं की तुम्ही सांगितलं he don't, ते सुद्धा करेक्ट आहे. बट हा आपल्या सिलेबसचा पार्ट नाही, बट सेंटेन्स करेक्ट सांगितलं तुम्ही. हा टेन्स मध्ये शिकणार आहे आपण. नेक्स्ट सेंटेन्स सर तुमच्यासाठी. त्याने क्रिकेट खेळायला पाहिजे होतं. He would have played cricket. He would have played cricket. He could have played cricket. He should have played cricket. येस सर दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. अरे सॉरी खेळायला पाहिजे बोललो सर आपण इथं. खेळू शकला असता किंवा खेळला He असता. should have. येस सर He should have played cricket. राईट. आता ते सेंटेन्स आहे जे आपण अगोदर डिस्कस करत होतो की तो क्रिकेट खेळू शकला असता किंवा त्याने क्रिकेट खेळलं असतं. He could have played cricket. येस ही कुड हॅव प्लेड क्रिकेट ऑर ही वुड हॅव प्लेड क्रिकेट. हे दोन्ही आपण बोलू शकतो. नेक्स्ट आहे त्याला क्रिकेट खेळायचं आहे. He want to play cricket. ही वॉन्ट टू प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळू का. Shall I play cricket? आपण क्रिकेट खेळायचं का. Shall we play cricket? व्हेरी गुड समीर सर. सो समीर सर तुमचे सुद्धा कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि आता आपण फेज 3 साठी रेडी आहोत. बिकॉज इन फेज 3 आपण शिकणार आहोत ऑल टाइप्स ऑफ टेन्सेस. म्हणजे 1 सेंटेन्सला तुम्ही 72 सेंटेन्सेस मध्ये कसं बोलू शकता. आणि हे सर्व झाल्यानंतर आपला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्ट चालू होणार आफ्टर 30 lectures. So thank you so much Samir sir. You can mute yourself. So next Rohini ma'am, you can unmute yourself. Rohini ma'am, I am able to talk to you. Yes, sir. Very good evening ma'am. Please turn on your video. Good evening, sir. Yes, very good evening ma'am. Ma'am, can I ask you questions right now? Okay, the first sentence is for you. तिला नाचता येते. तिला नाचता येते. She can dance. She can dance. कदाचित ती नाचू शकते. She may dance. She may dance. तिने नाचायला पाहिजे. She should dance. तिने नाचण्याची काही गरज नाही. She need not dance. She Need not dance. need not dance. नेक्स्ट सेंटेन्स आहे तिने नाचलेच पाहिजे. She must dance.
शी मस्ट डान्स. तिने नाचायला पाहिजे होते. She could. नाचायला पाहिजे होते मीन्स आपण रिग्रेट फील करत आहे. ती नाचली नाही पण तिने नाचायला पाहिजे होते. She must dance. नो. इथं होणार मी सांगतो तुम्हाला रोहिणी मॅम, सेंटेन्स होणार शी शुड हॅव डान्स्ड. डान्सला ईडी लागेल. ती नाचू शकली असती. जर तिला नाचायला लावलं असतं ना तर ती नाचू शकली असती. सो ती नाचू शकली असती. कसं करणार? She could have danced. येस, शी कुड हॅव डान्स. डान्सला ईडी लागेल. तिला नाचायचे आहे. She won't dance. शी वॉन्ट टू डान्स. शी वॉन्ट डान्स नाही येणार बिकॉज डान्स इज अ ऍक्शन वर्ब अँड आफ्टर वॉन्ट आपण डायरेक्टली ऍक्शन वर्ब नाही घेऊ शकत. हा, डायरेक्टली आपण ऑब्जेक्ट घेऊ शकतो वॉन्टच्या नंतर, पण डायरेक्टली ऍक्शन वर्ब नाही घेऊ शकत. सो शी वॉन्ट्स, इथे एस लागेल. शी वॉन्ट्स टू डान्स. Okay, sir. नेक्स्ट आहे मी नाचू का? Can I dance? आपण नाचायचं का? Shall we dance? मॅम पार्डन दिस सेंटेन्स. आपण नाचायचं का हे सेंटेन्स कसं होणार इंग्लिश मध्ये? आपण नाचायचं का? Shall we dance? शाल वी डान्स. ओके, व्हेरी नाईस. बस रोहिणी मॅम तुम्ही थोडीशी एक्स्ट्रा प्रॅक्टिस करा, अदरवाइज ऑल कन्सेप्ट क्लिअर आहेत. नाव तुम्ही सुद्धा आपण जे फेज 3 शिकणार आहोत, जी प्रॅक्टिस करणार आहोत, तुम्ही सुद्धा तिथं असणार आहात. थँक्यू सो मच रोहिणी मॅम. नाव आय एम गोइंग टू आस्क अनदर स्टुडंट. सोनम मॅम, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. सोनम मॅम, हॅलो सोनम मॅम, आय एम क्लिअरली ऑडिबल टू यू? हा सर, येतोय आवाज. ओके, व्हेरी गुड इव्हनिंग मॅम. सो द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू. तिला चहा बनवता येते. शी कॅन मेक अ टी. सॉरी, मेक टी. शी कॅन मेक टी. कदाचित ती चहा बनवू शकते. शी मे मेक टी. शी मे मेक टी. तिने चाय बनवायला पाहिजे. शी शुड मेक टी. तिने चाय बनवलाच पाहिजे. शी मस्ट मेक टी. तिने चाय बनवण्याची काही गरज नाही. शी नीड नॉट मेक टी. तिने चाय बनवायला पाहिजे होता. बनवा. शी शुड हॅव मेक टी. ती चाय बनवू शकली असती. शी वुड हॅव मेक टी. इथं मेकच्या ठिकाणी फक्त मेड लिहिलं दोन्ही सेंटेन्स मध्ये. नीड, हा. येस. तिला चाय बनवण्याची सवय आहे. सवय आहे. शी इज यूज टू मेकिंग टी. येस, शी इज यूज टू मेकिंग टी. तिला चाय बनवायचा आहे. तिची इच्छा आहे चाय बनवण्याची. तिला चाय बनवायचं आहे. इच्छा आहे. शी वॉन्ट्स टू मेक टी. शी वॉन्ट्स टू मेक टी. मी चाय बनवू का? शाल आय मेक टी. शाल आय मेक टी. आणि आपण चाय बनवायचा का? शाल वी मेक टी. येस, व्हेरी गुड मॅम. सो बेसिकली तुम्ही सुद्धा जे आपण टेन्सेसची प्रॅक्टिस घेणार, टेन्स लर्न करणार आणि झूम मिटिंग ज्या स्टार्ट करणार, त्यासाठी तुम्ही सुद्धा मॅम रेडी आहात. कारण आपण काय करत आहे, झूम मिटिंग नेक्स्ट जे झूम मिटिंग होणार आहे, ज्या स्टुडंटनी फेज फर्स्ट आणि फेज सेकंड क्लिअर केलेला आहे त्यांनाच आपण तिथं झूम मिटिंगला एंट्री देऊया. सो तुम्ही सुद्धा एबल आहात तिथं एंट्री करण्यासाठी. सो थँक्यू सो मच. यू कॅन म्यूट युअर सेल्फ बाय युअर साइड सोनम मॅम. सो नेक्स्ट Priyanka ma'am. Priyanka ma'am, you can unmute yourself. Yes, sir. Very good evening, ma'am. Please turn on your video. Okay, so ma'am, sorry. Can I ask you questions in Marathi? Yes, sir. The first sentence is for you. It's very easy sentence. तिला वाचता येते. She can read. She can read. कदाचित ती वाचू शकते. She may read. तिने वाचायला पाहिजे. She should read. तिने वाचलेच पाहिजे. She must read. तिने वाचण्याची काही गरज नाही. She need not read. तिने वाचायला पाहिजे होते. She should have read. She should have read. ती वाचू शकली असते. She could have read. तिला वाचायचे आहे. She wants to read. तिला वाचायची सवय आहे. She is used to reading. She is used to reading. मी वाचू का? Can I read? Can I read? May I read? Shall I read? आपण वाचायचं का? Shall we read? Shall we read? व्हेरी गुड मॅम. सो तुमचे सुद्धा ऑल कन्सेप्ट क्लिअर आहेत. हा जो नेक्स्ट वीक असेल आपला, हा पूर्णतः टेन्सेस साठी असेल. टेन्सेस शिकणार पण आपण आणि टेन्सेसची प्रॅक्टिस सुद्धा करणार मॅम. सो थँक्यू सो मच प्रियंका मॅम. यू कॅन म्यूट युअर सेल्फ. सो नाव आय एम गोइंग टू आस्क अनदर स्टुडंट. लेट मी चेक हु इज इंटरेस्टेड. भाग्यश्री मॅम, तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. येस भाग्यश्री मॅम, आय एम ऑडिबल टू यू. Yes, sir. प्लीज टर्न ऑन युअर व्हिडिओ मॅम. ओके, सो द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू मॅम. त्याला शिकवता येते. त्याला इंग्रजी शिकवता येते. He can learn English. नाही, शिकता नाही, शिकवता. Can teach English. येस, ही कॅन टीच इंग्लिश. कदाचित तो इंग्रजी शिकू शकतो असं मला वाटतं. कदाचित तो इंग्रजी शिकू शकतो. He may teach English. ही मे टीच इंग्लिश. त्याने इंग्रजी शिकवायला पाहिजे. शिकवायला पाहिजे. He can teach English. नो, कॅन आपण मॅम पॉसिबिलिटी, परमिशन. He should teach English. ही शुड टीच इंग्लिश. त्याने इंग्रजी शिकवलीच पाहिजे. He must teach English. त्याने इंग्रजी शिकवण्याची काही गरज नाही. He need not teach English. ही नीड नॉट टीच इंग्लिश.
त्याला इंग्रजी शिकवण्याची सवय आहे. He is used to teaching English. त्याने इंग्रजी शिकवायला पाहिजे होतं. He should have teach English. आता टीचच्या ठिकाणी तुम्ही टॉट लिहिणार मॅम, बिकॉज वी वॉन्ट थर्ड फॉर्म आफ्टर शुड हॅव. नेक्स्ट आहे तो इंग्रजी शिकू शकला असता. He can teach English. ही कॅन टीच इंग्लिश. नो मॅम, कॅन आपण इथं नाही यूज करू शकत. He want teach English. सेंटेन्स आहे तो इंग्रजी शिकू शकला असता, म्हणजे पास्ट मध्ये तुम्ही जर त्याला संधी he- दिली असती, he चान्स would दिला have- असता. Okay, sir. He would have teach English. ही वुड हॅव किंवा ही कुड हॅव टॉट इंग्लिश. कारण आपल्याला थर्ड फॉर्म पाहिजे असतो. मॉडल आणि हॅव जर आला समोर, मॉडल आणि हॅव, तर नंतर आपल्याला थर्ड फॉर्म घ्यायचा असतो मॅम. Okay, sir. Sorry. चालेल, हे सेंटेन्स असं होणार, ही कुड हॅव टॉट इंग्लिश. त्याला इंग्रजी English. शिकवायची आहे, त्याची इच्छा आहे इंग्रजी शिकवण्याची. He want teach English. इथं वॉन्टच्या नंतर जर तुम्हाला वर्ब घ्यायचा असेल तर बिफोर दॅट वर्ब तुम्ही नेहमी टू लावायचा असतो. आणि ते पण तिथं ही आहे. Want. हिच्या नंतर आपण वॉन्ट नाही म्हणत, वॉन्ट्स म्हणतो, एस लावतो मॅम. सो ही वॉन्ट्स टू टीच इंग्लिश. English. Sorry, sir. नेक्स्ट, नो इश्यू मॅम. घाबरले का काही? येस, कारण आपण आता काय माहितीये का, फेस टू फेस आपण प्रॅक्टिस करत असतो, त्याच्यामुळे फक्त येणे हा एक पॅरामीटर नसतो इंग्रजी बोलण्याचे. इंग्रजी बोलण्याचा एक आणखी पॅरामीटर असतो, दॅट इज कॉन्फिडन्स, दॅट इज स्टेज डेअरिंग. ते सुद्धा आपली आता हळूहळू डेव्हलप होत आहे. सो मी इंग्रजी शिकू का? शिकवू का? Can I sorry. मी इंग्लिश शिकू ना? हा, असे मी ना इंग्रजी sentence? शिकू का म्हणजे प्रश्न विचारत आहे, समोरच्याला परमिशन विचारत आहे. परमिशन. Can I teach English? कॅन आय टीच इंग्लिश, शॅल आय टीच इंग्लिश, मे आय टीच इंग्लिश. थोडासा फक्त कन्सेप्ट म्हणजे आपण वापरण्याचा जो दृष्टिकोन असेल तो वेगवेगळा असेल. फ्रेंडली, नॉन फ्रेंडली किंवा अपेक्षा नाही करत आपण यांनी येस म्हणा, हो म्हणा, नो म्हणा, हे त्यानुसार वापरतो आपण. आपण इंग्रजी शिकवायची का? Shall we teach English? शाल वी टीच इंग्लिश. व्हेरी गुड मॅम. सो थोडीशी प्रॅक्टिसची नीड आहे, आणखी थोडीशी, आणि त्याच्यानंतर मॅम तुम्ही सुद्धा पूर्णतः हे सेंटेन्सेस सांगू शकता. सो थँक्यू सो मच मॅम. नाव यू कॅन म्यूट युअर सेल्फ. नेक्स्ट धनश्री मॅम. Yes, sir. व्हेरी गुड इव्हनिंग मॅम. सो तुम्हाला फर्स्ट सेंटेन्स विचारत आहे, दॅट इज तिला स्वयंपाक करता येते. She can make cook. शी कॅन मेक कुक. आता इथं आपण ऍबिलिटी शो केली, शी कॅन मेक कुक. किंवा आता आपल्याला इथं जे एरर आहे मॅम, तुम्ही याला थोडंसं रिप्लेस करू शकता जर वाटत असेल तर, कारण तुम्ही दोन दोन वर्ब एका वाक्यात घेतलेले आहेत. शी कॅन मेक, मेक पण आणि कुक पण हे दोन्ही ऍक्शन वर्ब आहेत. She make a cook. हा, आता इथं काय ना, शी मेक कुक नाही ना मॅम, काय असते माहितीये का, कुक हा इट सेल्फ ऍक्शन वर्ब आहे. तर आपण याला कसं म्हणणार, शी कॅन कुक फूड असं म्हणू शकतो, किंवा शी कॅन मेक फूड म्हणजे फूड बनवणे म्हणजे स्वयंपाक करणे, तुम्ही असं म्हणू शकता. बट कुक आणि मेक हे दोन्ही सोबत नाही घेऊ शकत. ओके मॅम. Okay, sir. तर या सेंटेन्सला असं करा तुम्ही, शी कॅन कुक फूड, शी कॅन कुक फूड. ओके मॅम. She can cook food. येस. कदाचित ती स्वयंपाक बनवू शकते, करू शकते. She may cook food. शी मे कुक फूड, तिने स्वयंपाक करायला पाहिजे. She should cook food. शी शुड कुक फूड, तिने स्वयंपाक केलाच पाहिजे. She must cook food. तिने स्वयंपाक करण्याची काही गरज नाही, She need not cook food. तिला स्वयंपाक करण्याची सवय आहे. She is used to cook food. आता शी इज युज टू कुकिंग फूड मीन्स आफ्टर युज टू. जर त्या युज टू मध्ये काय असेल, अगोदर तिथं सवय जर तुम्हाला प्रेझेंट मध्ये दाखवायची असली आणि टू बी जर असला तर लास्ट मध्ये तुम्हाला आयएनजी घ्यावं लागतं. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुमच्यासाठी, तिने स्वयंपाक करायला पाहिजे होता. She should have cooked food. शी शुड हॅव कुक फूड, कुकला फक्त ईडी लागेल. ती स्वयंपाक करू शकली असती. She could have cooked food. शी कुड हॅव कुक फूड. तिला स्वयंपाक करता येते. सॉरी, सेंटेन्स ते झालं होतं. तिला स्वयंपाक करायचा आहे, तिची इच्छा आहे स्वयंपाक करण्याची. आज तिला स्वयंपाक करायचा आहे. She wants to cook food. शी, मॅम पार्डन दिस सेंटेन्स. She wants to cook food. व्हेरी गुड. शी वॉन्ट्स टू कुक फूड. मी स्वयंपाक करू का? Can I cook food? कॅन आय कुक फूड और शॅल आय कुक फूड. आपण स्वयंपाक करायचा का? Shall we cook food? व्हेरी गुड मॅम. धनश्री मॅम, तुम्ही सेंटेन्स सांगितलेले आहेत. तुम्ही सुद्धा जो नेक्स्ट पेज आहे त्याच्यासाठी रेडी आहात. बट तरी सुद्धा थोडीशी प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपण ऑन द स्पॉट ऑन टाइम कुठलेही सेंटेन्स सांगू शकतो. थँक्यू सो मच धनश्री मॅम. तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता तुमच्या साईडला. नेक्स्ट सारिका मॅम. Hello, sir. Good evening. व्हेरी गुड इव्हनिंग मॅम. मॅम, फर्स्ट सेंटेन्स आहे तुमच्यासाठी, त्याला मोबाईल दुरुस्त करता येते. दुरुस्त करता येते. येस. He can दुरुस्त करता येते. Repair. दुरुस्त Repair. करायला रिपेअर म्हणतो आपण. He can repair a mobile. ही कॅन रिपेअर अ मोबाईल.
कदाचित तो मोबाईल दुरुस्त करू शकतो. मला असं वाटतं कदाचित तो मोबाईल दुरुस्त करू शकतो. He may repair a mobile. ही मे रिपेअर अ मोबाईल. त्याने मोबाईल दुरुस्त करायला पाहिजे. He should repair a mobile. ही शुड रिपेअर अ मोबाईल. त्याने मोबाईल रिपेअर केलाच पाहिजे. केलाच पाहिजे. He must repair a mobile. व्हेरी गुड. त्याने मोबाईल रिपेअर करण्याची काही गरज नाही. He need not to repair a mobile. ही नीड नॉट रिपेअर अ मोबाईल. त्याला मोबाईल रिपेअर करण्याची सवय आहे. He used to repair a mobile. ही यूज टू रिपेअरिंग. कारण आपण काय करतो, इज यूज टू जर घेतला तर समोर आयएनजीच घेत असतो मॅम. Okay. येस मॅम. ही इज यूज टू रिपेअरिंग अ मोबाईल. तो मोबाईल रिपेअर करू शकला असता. करू शकला असता. ॲबिलिटी म्हणजे त्याच्याकडे ती ॲबिलिटी होती पास्ट वाली, बट तो करू शकला असता, बट अनसक्सेसफुल ॲबिलिटी. He could have repaired a mobile. ही कुड हॅव रिपेअर्ड अ मोबाईल. त्याने मोबाईल रिपेअर करायला पाहिजे होता. He should have repaired a mobile. येस, व्हेरी गुड. त्याला मोबाईल रिपेअर करायचा आहे. त्याची इच्छा आहे रिपेअर करण्याची. He wants to repair a mobile. ही वॉन्ट्स टू रिपेअर अ मोबाईल. मी मोबाईल रिपेअर करू का? Can I repair a mobile? कॅन आय रिपेअर अ मोबाईल? आपण मोबाईल रिपेअर करायचा का? Shall we repair a mobile? व्हेरी गुड मॅम. सो मॅम बस थोडीशी प्रॅक्टिस करा, जेणेकरून आपण आता टेन्स मध्ये आहोत. तुम्ही सुद्धा टेन्सची प्रॅक्टिस करू शकता. मी टेन्सची जेव्हा प्रॅक्टिस घेईल, तुम्ही जेवढे विद्यार्थी आता सांगत आहेत परफेक्टली, हे सर्वच्या सर्व झूम मिटिंगला तिथं असतील आणि आपण टेन्सेस वरती सुद्धा प्रॅक्टिस करणार. थँक्यू सो मच सारिका मॅम. यू कॅन म्यूट युअर सेल्फ. सो नाव आय एम गोइंग टू आस्क सोनम मॅम. सो सोनम मॅम, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ बाय युअर साइड अँड प्लीज टर्न ऑन युअर व्हिडिओ ॲज वेल. सर मी बाहेर आहे. सांगू का आन्सर्स नुसते? मॅम नंतर सांगाल, काही इश्यू नाही. बिकॉज तुम्ही हँड रेज केला होता, सो मी तुम्हाला विचारलं. सो नेक्स्ट टाइम तुम्ही ट्राय कराल. थँक्यू सो मच मॅम. सो नेक्स्ट अश्विनी मॅम. सो अश्विनी मॅम, तुम्ही सुद्धा हँड रेज केलेला आहे. सो यू कॅन. येस मॅम, आय एम ऑडिबल टू यू. अश्विनी मॅम, प्लीज टर्न ऑन युअर व्हिडिओ. Yes, sir. ओके, द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू मॅम. तिला शिवता येते. यु नो, शिवण्याची इंग्लिश माहिती आहे का मॅम तुम्हाला काय होऊ शकते? शिवणे जर आपल्याला बोलायचं असेल तर? Teach. नाही, शिकवणे नाही, शिवणे. कपडा फाटलेला असेल, शिवतो आपण. सर हॅलो. येस मॅम, यू आर ऑडिबल टू मी. आय एम ऑडिबल टू यू. हा सर. येस सर. सो शिवणं म्हणजे स्टिच करणं ना? काय करणे? स्टिच करणं ना? हा, तुम्ही त्याचं सीव म्हणू शकता. सीव, SEW. सीव म्हणजे शिवणे. म्हणजे एखादा कपडा फाटलेला असेल किंवा त्याला आपण सीव म्हणतो मॅम. सो तिला चला एक काम करतो. बरं ठीक आहे, ट्राय करा, तुम्ही करू शकता मॅम. म्हणजे तुम्हाला फर्स्ट सेंटेन्स सांगतो मी. शी कॅन सीव. शी कॅन सीव. येस मॅम. SEW. कदाचित ती. येस मॅम. शी कॅन. त्याचं थर्ड फॉर्म शिवड येईल का सर मग? येस. तुम्हाला दुसरा वर्ब देऊ का? ओके. दुसरा वर्ब घ्या मॅम. दुसरा सेंटेन्स घेऊया आपण. लगेच देतो मी तुम्हाला. त्याला रोड क्रॉस करता येतो, म्हणजे त्याला रोड ओलांडता येतो. मागे मला हाच सेंटेन्स दिला होता सेम आला होता का? चला ठीक आहे. म्हणजे कॉन्सिडेंटली तुम्हाला सेम सेंटेन्स येऊन गेला, आपण वेगळं घेऊया. सो नेक्स्ट सेंटेन्स आहे. वर्ब चेंज करूया, फक्त वर्ब नवीन घेऊया आपण. देयर आर लॉट्स ऑफ वर्ब, यु नो. त्याला प्रशंसा करता येते. प्रेज, ऍडमायर. ही कॅन ऍडमायर. कदाचित तो प्रशंसा करू शकतो. ही मे ऍडमायर. हा, थोडंसं सेंटेन्स आता मी एक्सटेंड करतो. त्यांनी माझी प्रशंसा करायला पाहिजे. त्यांनी माझी प्रशंसा करायला पाहिजे. ही मे ऍडमायर टू मी. नेक्स्ट आहे ऑब्लिगेशन. त्याने प्रशंसा केलीच पाहिजे, म्हणजे ऑब्लिगेशन. शी मस्ट ऍडमायर. तिला प्रशंसा करण्याची सवय आहे. शी इज यूज टू ऍडमायरिंग. येस, राईट. तिने प्रशंसा करायला पाहिजे होती. शी शुड हॅव ऍडमायर्ड. शी शुड हॅव ऍडमायर्ड. कदाचित ती प्रशंसा करू शकली असते. शी कुड हॅव ऍडमायर्ड. तिने प्रशंसा करण्याची काही गरज नाही. शी नीड नॉट ऍडमायर. तिला प्रशंसा करायची आहे, तिची इच्छा आतमधून. शी वॉन्ट टू ऍडमायर. शी वॉन्ट्स टू ऍडमायर. मी प्रशंसा करू का? कॅन आय ऍडमायर. आपण प्रशंसा करायची का? शॅल वी ऍडमायर. येस मॅम. आता इथं प्रशंसा करण्यासाठी ऍडमायर पण आहे, त्याच्यानंतर एक बोस्ट आहे, पण हा बोस्ट हा निगेटिव्ह वर्ड असतो. तो म्हणजे एक बळाई मारणे, म्हणजे अशी प्रशंसा की जे आपण एक्स्ट्रा प्रशंसा करतो स्वतःचीच, त्याला बोस्ट म्हणतो आपण. आणि ऍडमायर म्हणजे किंवा प्रेज म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की आपण स्वतःवरून दुसऱ्याची प्रशंसा करणे. ओके मॅम. येस, थँक्यू सो मच मॅम. यू कॅन म्यूट युअर सेल्फ. अश्विनी मॅम. So now I am going to ask Nanda ma'am. Nanda ma'am, you can unmute yourself by your side. Nanda ma'am, तुम्ही स्वतःला
अनम्यूट करू शकता. सर तुम्ही चुकून मला न्यूजचा ऑप्शन दिलाय मी ओके ओके सॉरी येस नंदा मॅम आता तुम्ही चेक कराल. Yes, sir. व्हेरी गुड evening, इव्हनिंग मॅम. सो मॅम आर यू कम्फर्टेबल कॅन आय आस्क यू क्वेश्चन्स इन मराठी. Yes, sir. मॅम द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू. त्याला चित्र काढता येते. He can draw picture. ही कॅन ड्रॉ अ पिक्चर. कदाचित तो चित्र काढू शकतो. He may draw picture. ही मे ड्रॉ अ पिक्चर. त्याने चित्र picture. काढायला पाहिजे. He should draw a picture. त्याने चित्र काढायलाच पाहिजे. He must draw a picture. त्याने चित्र काढण्याची काही गरज नाही. He need not draw a picture. हे नीड नॉट ड्रॉ अ पिक्चर. त्याला चित्र काढण्याची सवय आहे. He is used to drawing a picture. व्हेरी गुड. त्याने चित्र काढायला पाहिजे होते. He could नाही Draw. ऍबिलिटी नाही मॅम. रिग्रेट फील करतो आपण तेव्हा जेव्हा आपण म्हणतो की काढायला पाहिजे होते, असं करायला पाहिजे होतं पण त्यांनी केलं नाही. शूटचा पास्ट शुड हॅव जो आपण युज करतो. should have. He should have draw a picture. आता ड्रॉ ड्र्यू ड्रोन मॅम इथं थर्ड फॉर्म म्हणजे याचा वेगळा असतो मॅम. He should have drawn a picture. येस. आणि त्याला चित्र काढण्याची सवय आहे. हे सॉरी हे झालं होतं. हे झालं होतं मॅम. हा झालं used. हा तुम्ही राईट सांगितलं होतं. आयएनजी लावलं होतं. सॉरी हे पण झालं होतं. तो चित्र काढू शकला असता. He could have drawn a picture. येस. त्याला चित्र काढायचे आहे. He wants to draw a picture. ही वॉन्ट्स टू ड्रॉ अ पिक्चर. मी चित्र काढू का? Can I draw picture? कॅन आय ड्रॉ picture? अ पिक्चर. आपण चित्र काढायचं का? Shall we draw a picture? येस व्हेरी गुड मॅम. सो नंदा मॅम तुम्ही सुद्धा रेडी आहात फेज थर्ड साठी प्रॅक्टिस साठी. अदरवाईज लेक्चर सर्वांसाठी अवेलेबल आहेत. बट जी प्रॅक्टिस असेल ज्या विद्यार्थ्यांनी फेज फर्स्ट फेज सेकंड मध्ये चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली, कन्सेप्ट क्लिअर आहेत, बोलू पण शकतात, तेच झूम मिटिंगला आपण थर्ड फेज मध्ये घेणार आहोत. आणि झूम मिटिंग रेग्युलर असेल. Okay. डोंट वरी. आता आपण थोडासा गॅप काढला झूम मिटिंग मध्ये 1 वीकचा झाला जवळपास. बट आता आपण टेन्सेस मध्ये रेग्युलर घेऊया. हा. थँक्यू सो मच नंदा मॅम. यू कॅन Okay, म्यूट sir. युअरसेल्फ. सो नेक्स्ट उज्ज्वला मॅम. व्हेरी गुड Yes, इव्हनिंग sir. उज्ज्वला मॅम. यू कॅन म्यूट युअरसेल्फ. अनम्यूट युअरसेल्फ. गुड इव्हनिंग सर. द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू मॅम. येस. तिला भाजी कापता येते. शी कॅन नॉप द व्हेजिटेबल. शी नॉप. ओके मॅम हे सेंटेन्स तरी पण पार्डन एकदा रिपीट करा तुम्ही. शी कॅन नॉप द व्हेजिटेबल. व्हॉट इज द व्हेजिटेबल. स्पेलिंग ऑफ नॉप? NOP. आणखी मॅम जर आपल्याला कापायचं असेल तर तुम्ही कट वापरू शकता का? सर काय होत? नाही आपण चला मी एक्स्ट्रा सांगतो. आपण इथं कट नाही वापरू शकत बिकॉज दॅट्स द व्हेजिटेबल. सो आणखी इथं Chop. वर्ड जर घ्यायचा असेल तर आपण रिप पण घेऊ शकतो. आणि याच्या व्यतिरिक्तही बघा कापण्याचे वेगळे प्रकार असतात. आणखी जर डिटेल मध्ये जायचं असतं ना आपल्याला हे जे डेली यूज ओकॅब आहे ही सुद्धा आता आपल्याला युज करायची आहे बिकॉज आपण टेन्सेस शिकणार आहोत तर आपल्याला नीड असेल. मॅम सेकंड सेंटेन्स आहे कदाचित ती भाजी कापू शकते. शी मे रॉप अ व्हेजिटेबल. तिने भाजी कापायला पाहिजे. शी शुड हॅव. नाही नाही कापायला पाहिजे प्रेझेंट मध्येच पाहिजे. आपण प्रेझेंट मध्येच बोलत आहे. वी आर नॉट इन पास्ट. शी शुड रॉप अ व्हेजिटेबल. तिने भाजी कापायलाच पाहिजे. शी मस्ट रॉप अ व्हेजिटेबल. तिने भाजी कापण्याची काही गरज नाही. शी नीड नॉट रॉप अ व्हेजिटेबल. तिला भाजी कापण्याची सवय आहे. शी इज यूज टू रोपिंग अ व्हेजिटेबल. त्याच्यानंतरचं सेंटेन्स आहे तिने भाजी कापायला पाहिजे होती पास्ट मध्ये. शी शुड हॅव रोपन अ व्हेजिटेबल. ती भाजी कापू शकली असती. शी कुड हॅव रोपन अ व्हेजिटेबल. तिला भाजी कापायची आहे. शी वॉन्ट्स टू रोप अ व्हेजिटेबल. मी भाजी कापू का? Shall I rope a vegetable? आपण भाजी कापायची का? Shall we rope a vegetable? ओके मॅम. सो मॅम नेक्स्ट वीक पासून आपण 10 शिकणार आहे. सो बी रेडी फॉर दॅट. थँक्यू सो मच उज्ज्वला मॅम. You can mute yourself. So now I am going to ask Geetika ma'am. So Geetika ma'am, you can unmute yourself by your side. Geetika ma'am, the first sentence is for you. त्याला झाडावर चढता येते. Climb. He can climb up. Climb च्या नंतर up पण लावणार. कारण का तो प्रेपोजिशन आहे. Climb up the tree. Up तुम्हाला यासाठी लावायचं आहे कारण आपण जेव्हा खालून वर ते जातो तेव्हा up लावायचा असतो फक्त. ओके मॅम. नेक्स्ट सेंटेन्स आहे कदाचित तो झाडावर चढू शकतो. क्लाइंब अप घ्यावा लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर झाड स्पेसिफिक असेल तर द लावायचा. असं वाटतं की नाही तेच झाड किंवा एनी झाड कुठल्याही झाडाबद्दल तुम्ही बोलता तर आर्टिकल ए लावायचा. मीन्स इफ वी आर टॉकिंग अबाउट एनी ट्री देन यू शुड यूज आर्टिकल बिफोर दॅट ट्री. ओके मॅम. आणि तुम्हाला वाटतं की नाही हेच झाड आहे ते की त्यावर सोडू शकतो स्पेसिफिक पर्टिक्युलर तर तेव्हा द पण लागतो. तर दोन्ही करेक्ट असतात.
ए पण करेक्ट आहे आणि द पण करेक्ट आहे. डिपेंड करते झाड कुठलं आहे. नेक्स्ट, त्याने झाडावर चढायलाच पाहिजे. कुठल्याही झाडावर मॅम, मला म्हणायचं कुठल्याही झाडावर. ही मस्ट क्लाइंब अप अ ट्री. त्याच्यानंतर त्याने झाडावर चढण्याची काही गरज नाही. ही नीड नॉट क्लाइंब अप अ ट्री. त्याला झाडावर चढण्याची सवय आहे. पार्डन दिस सेंटेन्स मॅम. आता इथं इज यूज टू च्या नंतर आपण नेहमी आयएनजी लावत असतो गीतिका मॅम. मीन्स ही इज यूज टू क्लाइम्बिंग अप अ ट्री असं होणार ते सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे, त्याने झाडावर चढायला पाहिजे होतं. ही शुड हॅव क्लाइम्ब अप अ ट्री. क्लाइंबला फक्त ईडी लागेल. तो झाडावर चढू शकला असता. हा, येस, क्लाइंब. येस, व्हेरी गुड. त्याला झाडावर चढायचं आहे, त्याची इच्छा झाडावर चढण्याची. येस, मी झाडावर चढू का? शॅल आय क्लाइम्ब अप अ ट्री. आपण झाडावर चढायचं का? येस, व्हेरी गुड. सो बस थोडीशी प्रॅक्टिस करा गीतिका मॅम. तुम्ही सुद्धा रेडी आहात टेन्सेस वरती प्रॅक्टिस करण्यासाठी, जे आपण नेक्स्ट वीक पासून स्टार्ट करणार आहे. थँक्यू सो मच. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ गीतिका मॅम. सो नाव आय एम गोइंग टू आस्क करिश्मा मॅम. So Karishma ma'am, you can unmute yourself by your side. Now I am going to ask new sentences. Yes, sir. Good ma'am, evening, the sir. First sentence is for you. तिला इंग्रजी बोलता येते. She can speak in English. कदाचित ती इंग्रजी बोलू शकते. She may speak in English. She may speak English. तिने इंग्रजी बोलायला पाहिजे. She should speak in English. तिने इंग्रजी बोललंच पाहिजे. She must speak in English. She must speak English. Okay. तिने इंग्रजी बोलण्याची काही गरज नाही. She need not speak in English. She need not speak in English पण म्हणू शकतो, डायरेक्टली इंग्लिश पण म्हणू शकतो. बोथ सेंटेन्स आर करेक्ट. नेक्स्ट आहे, तिला इंग्रजी बोलण्याची सवय आहे. She used to speaking in English. इथं तुम्ही मिस केला मॅम टू बी फॉर्म, म्हणजे इज. शी इज यूज टू She is स्पीकिंग used to. इंग्लिश. Yes, sir. तिने इंग्रजी बोलायला पाहिजे होते. She should have speak in English. शी शुड हॅव स्पोकन. स्पोकन. Yes, sorry. येस, तिने इंग्रजी बोलायला पाहिजे होते, म्हणजे शी शुड हॅव स्पोकन इंग्लिश. Spoken. ती इंग्रजी बोलू शकली असते. She could have spoken in English. येस, शी कुड हॅव स्पोकन इन Could इंग्लिश have. किंवा डायरेक्टली इंग्लिश वापरू शकता तुम्ही. तिला इंग्रजीमध्ये Yes. बोलायचं आहे किंवा तिला इंग्रजी बोलायचं आहे. She wants speak in English. शी वॉन्ट्स टू स्पीक इन इंग्लिश. मी इंग्रजीमध्ये बोलू का? Can I speak English? कॅन आय स्पीक इंग्लिश, कॅन आय स्पीक इन इंग्लिश, स्पीक इन इंग्लिश दोन्ही पण म्हणू शकतो आपण. आपण इंग्रजीमध्ये बोलायचं का? Shall we speak in English? शॅल वी स्पीक इन इंग्लिश. येस मॅम, करेक्ट. सो थँक्यू सो मच करिश्मा मॅम. तुम्ही सुद्धा रेडी आहात. आपली जी प्रॅक्टिस असेल टेन्स वरती. सो नाव यू कॅन म्यूट युअर सेल्फ. थँक्यू सो मच. सो नाव आय एम गोइंग टू आस्क मयुरी मॅम. मयुरी मॅम, तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता. मयुरी मॅम, आय एम ऑडिबल टू यू. Yes, sir. सो द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू मॅम. त्याला दरवाजा उघडता येतो. He can open the door. ही कॅन ओपन द डोअर. कदाचित तो दरवाजा उघडू शकतो. He may open the door. ही मे ओपन द डोअर. त्याने दरवाजा उघडायला पाहिजे. He should open the door. ही शुड ओपन द डोअर. त्याने दरवाजा उघडलाच पाहिजे. He must open the door. ही मस्ट ओपन द डोअर. त्याला दरवाजा उघडण्याची सवय आहे. He is used to. येस, नाही आठवत आहे सर. ही इज यूज टू ओपनिंग द डोअर. Opening a इज door. यूज टू देन आपण घेणार आहोत मॅम आयएनजी. ठीक आहे. He is used to opening the door. हा, त्याला दरवाजा उघडण्याची काही गरज नाही. He need not to open the door. तिथे टू ने लागणार फक्त. ही नीड नॉट ओपन द डोअर. त्याने दरवाजा उघडायला पाहिजे होता. He should have opened the door. येस, तो दरवाजा उघडू शकला असता. He could open the door. ही He could have opened the door. येस, ही कुड हॅव ओपन द डोअर. Open त्याला the door. दरवाजा उघडायचा आहे. He wants to open the door. ही वॉन्ट्स टू ओपन द डोअर. आपण दरवाजा उघडायचा का? Shall we open the door? शाल वी ओपन द डोअर. येस मॅम, व्हेरी नाईस. सो मयुरी मॅम, तुम्ही सुद्धा टेन्सेसची प्रॅक्टिस करण्यासाठी रेडी आहात. सो फ्रॉम नेक्स्ट वीक वी आर गोइंग टू प्रॅक्टिस ऑन टेन्सेस विच वी आर गोइंग टू लर्न फ्रॉम नेक्स्ट वीक. सो थँक्यू सो मच मयुरी मॅम. यू कॅन म्यूट युअर सेल्फ. नाव आय एम गोइंग टू आस्क नेक्स्ट स्टुडंट पल्लवी मॅम. पल्लवी वानखेडे मॅम, you can unmute yourself. Pallavi ma'am, I am audible to you. Yes, sir. Please turn on your video so that I can ask you questions in Marathi, ma'am. Yes, sir. So the first sentence is for you, ma'am. तिला पत्र लिहिता येते. I can write a letter. नाही, तिला म्हणजे मी तर इथं सब्जेक्ट जो आहे ना मॅम, तो थर्ड पर्सन आहे. तिला. She can write a letter. She can write a letter. कदाचित ती पत्र लिहू शकते. She may write a letter. तिने पत्र लिहायला पाहिजे. I should write a letter. तिने पत्र लिहिलंच पाहिजे. I should have a write a letter.
तिने पत्र लिहिलंच पाहिजे. इथं मस्ट येणार मॅम. लिहिले पाहिजे. लिहिलंच पाहिजे म्हणजे आपण एक ऑब्लिगेशन, एक कंपल्जन दाखवत आहे इथं. सी मस्ट राईट अ लेटर. शी मस्ट राईट अ लेटर. तिला पत्र लिहिण्याची सवय आहे. सवय आहे. सी यूज टू राईट अ लेटर. शी इज यूज टू रायटिंग अ लेटर. तुम्ही जे सांगितलं ते पास्ट मध्ये होणार की तिला पत्र लिहिण्याची सवय होती. बट वी आर टॉकिंग इन प्रेझेंट मॅम. सी इज यूज टू राईट अ लेटर. रायटिंग बिकॉज इज यूज टू देन ING फॉर्म असतो. रायटिंग अ लेटर. येस मॅम. नेक्स्ट सेंटेन्स, तिला पत्र लिहिण्याची काही गरज नाही. आय नीड सी नीड नॉट राईट अ लेटर. शी नीड नॉट राईट अ लेटर. नेक्स्ट आहे, तिने पत्र लिहायला a पाहिजे होतं. लिहायला पाहिजे होतं. सी शुड हॅव राईट अ लेटर. राईटचा थर्ड फॉर्म मॅम. रायटेड. रिटन. शी शुड हॅव रिटन अ लेटर. रिडन अ लेटर. हा, रिटन. नेक्स्ट Written. आहे, ती पत्र लिहू शकली असती. शी कुड हॅव राईट अ लेटर. शी कुड हॅव राईट अ लेटर. आता इथं फक्त एकच मिस्टेक आहे, बाकी सर्व करेक्ट आहे. राईटचा तुम्ही थर्ड फॉर्म विसरतात, फक्त तिथे रिटन पाहिजे होतं. रिटर्न. हा. येस मॅम. तिला पत्र लिहायचं आहे. तिला पत्र लिहायचं आहे. म्हणजे ॲबिलिटी येते का सर? नाही, इथं विश म्हणजे आपली करण्याची इच्छा जेव्हा दाखवतो आपण, मला करायचं आहे. सी वॉन्ट्स राईट अ लेटर. शी वॉन्ट्स टू, कारण जर ऍक्शन वर्ब समोर असेल ना मॅम, तर इथं वॉन्ट्स टू सुद्धा लावा लागतो आपल्याला. सी वॉन्ट्स टू राईट अ लेटर. येस. मी पत्र लिहू का? मी पत्र लिहू का? आय कॅन राईट अ लेटर. नो मॅम, इट्स अ परमिशन. आणि जेव्हा नाही, आपण परमिशन can. मागतो, कॅन आय राईट अ लेटर. येस, कॅन आय राईट अ लेटर. आपण पत्र लिहायचं का? शॉल वी राईट अ लेटर. शाल वी राईट अ लेटर. येस मॅम. मॅम, थोडीशी तुम्हाला आणखी प्रॅक्टिस करण्याची नीड आहे. थोडी प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्ही सुद्धा टेन्सेसच्या प्रॅक्टिससाठी इलिजिबल असाल. ओके मॅम. ओके, Okay, थँक्यू sir. सो मच मॅम. यू कॅन म्यूट युअरसेल्फ बाय युअर साइड. खूप हे वाटत होतं. येस मॅम. फर्स्ट टाइम झूम मीटिंग म्हणजे फेस टू फेस हे केली ना, तर म्हणून थोडं येस येस मॅम. भीती. ते ऑकवर्ड फील होते किंवा आपण अफ्रेड होतो किंवा आपण स्ट्रक होतो बोलताना. द रिझन इज की फक्त इंग्लिश येणे महत्वाचं नाही, तर त्याच्यासाठी स्टेज डेअरिंग असते किंवा आपण जेव्हा प्रॅक्टिकली बोलतो ना, जे कॉन्फिडन्स हवं असते, हे फक्त अशी प्रॅक्टिस डेली करून किंवा आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस करू, हे तुमची जी फेअरनेस आहे हे ऑटोमॅटिकली व्हॅनिश होणार मॅम. डोंट वरी. थँक्यू सो मच मॅम. यू कॅन म्यूट युअरसेल्फ बाय युअर साइड. नाव मानसी मॅम, यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ बाय युअर साइड. Mansi ma'am, I am audible to you. Yes. So ma'am, are you comfortable? Can I ask you questions in Marathi? Yes. Please turn on your video. Okay. So the first sentence is for you ma'am. त्याला बाईक चालवता येते. Can I? नो. त्याला थर्ड पर्सन आहे आणि त्याला बाईक चालवता येते. म्हणजे त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे बाईक चालवण्याची. मानसी मॅम, तुम्ही झालेले सर्व सेशन बघितले का? याच्या अगोदर जेवढे आपण टीच केले सर्व बघणं झाले तुमचे? नाही सर. ओके. सो तुम्ही नेक्स्ट टाइम ट्राय करा. बिकॉज ते जे 11 to 18 लेक्चर्स आहेत ते बघितल्याशिवाय तुम्हाला जी आजची प्रॅक्टिस आहे याच्यामध्ये इश्यू येतील. सो थँक्यू सो मच मानसी. यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ बाय युअर साइड. सो नाउ नेक्स्ट तृषा, यू कॅन अनम्यूट युअरसेल्फ. तृषा. Yes, sir. सो द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू. प्लीज टर्न ऑन युअर व्हिडिओ. Yes, sir. हा, तर सेंटेन्स आहे, त्याला बाईक चालवता येते. He can ride a bike. ही कॅन राईड अ बाईक. कदाचित तो बाईक चालवू शकतो. He may ride a bike. ही मे राईड अ बाईक. त्याने बाईक चालवायला पाहिजे. He could riding a bike. नो, चालवायला पाहिजे मीन्स इन प्रेझेंट वी आर टॉकिंग, मीन्स वी वॉन्ट ऍडवाइस, मीन्स वी आर गिव्हिंग ऍडवाइस टू समवन मॅम. या सेंटेन्स मध्ये की त्याने गाडी चालवायला पाहिजे असा सल्ला देते आपण, एक सांगत आहे फक्त. He must ride a bike. ही मस्ट राईड अ बाईक. येस. फक्त इथं काय फरक झाला माहिती आहे का? हा जो मस्ट आहे ना, हा ऑब्लिगेशन मध्ये घेतो आपण, म्हणजे त्याने गाडी चालवलीच पाहिजे. हा इथं मस्ट येणार. पण आपल्याला जर म्हणायचं असेल की बस सल्ला आहे, तर कसं करणार आपण? इथं फक्त म्हणायचं की बस चालवली पाहिजे. ते त्याच्या हातामध्ये आहे की चालवायचं नाही चालवायचं, तेव्हा शूड वापरतो आपण. पण आपण जेव्हा म्हणतो की त्यांनी चालवलीच पाहिजे, त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे, तेव्हा मस्ट वापरतो आपण. तर हा फरक असतो शूड आणि मस्ट मध्ये. ओके त्रिशा. नेक्स्ट सेंटेन्स, त्याने बाईक चालवण्याची काही गरज नाही. He did not ride a bike. ही डिड नॉट नो. याचा अर्थ होतो त्याने गाडी चालवली नाही, सिंपल पास्ट. पण आपल्याला इथं नेसेसिटी दाखवायची आहे, ती काही गरज नाही त्यांना गाडी चालवण्याची. त्रिशा, हॅव यू वॉच्ड अवर ऑल सेशन्स विच वी हॅव टॉट यू? सर नाही सर, मी नाही बघितले. माझ्या मोबाईल मध्ये रिचार्ज नव्हते. ओके, नो इश्यू. एक काम करायचं त्रिशा, फर्स्ट ऑफ ऑल वॉच दोज सेशन विच वी हॅव कवर्ड ऑन मॉडेल्स. सो आफ्टर अ वीक और आफ्टर सम डेज I will ask you same questions on this topic. Okay,
but till then you will have to watch our all sessions. Okay, Trisha? Yes, sir. Okay, you can mute yourself by your side. Thank you so much, Trisha. So now I am going to ask another student. Let me check who is interested. Yes, Sunil sir. Sunil sir, you can unmute yourself by your side. Yes, sir. सर फर्स्ट सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. त्याला फोन Good करता evening. येतो. येस सर. त्याला फोन करता येतो. He can phone. म्हणजे फोन करता येतो, फोन लावता येतो. He can phone. येस, फोन इटसेल्फ वर्ब, म्हणजे फोन हा ऑब्जेक्ट पण आहे आणि फोन हा वर्ब पण आहे. तुम्ही फोन सुद्धा इथे युज करू शकता किंवा तुम्ही इथं कॉल पण घेऊ शकता सर. जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल की फॉर्म माहित नसेल पुढे चालू, तर तुम्ही कॉल सुद्धा घेऊ शकता. ही कॅन कॉल म्हणजे तो कॉल करू शकतो, तो फोन करू शकतो, त्याला करता येते कॉल, असं घेऊ शकता तुम्ही. Okay, thank you, sir. हा, कदाचित तो कॉल करू शकतो. He may call. ही मे कॉल, त्याने फोन करायला पाहिजे म्हणजे त्याने कॉल करायला पाहिजे. He should call. त्याने कॉल केलाच पाहिजे. He must call. त्याने कॉल करण्याची काही गरज नाही. He need not call. ही नीड नॉट कॉल, त्याला कॉल करायची सवय आहे. He is used calling. ही इज यूज टू कॉलिंग. Calling. त्याच्यानंतर त्याने कॉल करायला पाहिजे होता. He should call. ही शुड हॅव कॉल्ड. Sorry. He should have called. Okay. Yes. तो कॉल करू शकला असता. He could have called. ही कुड हॅव कॉल्ड. त्याला फोन करायचा आहे. त्याला फोन करायचा, त्याची इच्छा आहे फोन करायची. he wants called. ही Want to wants call. to call. Yes, टू लागेल इथं. मी कॉल करू का? Can I call? कॅन आय कॉल, शॅल आय कॉल, मे आय कॉल. त्याच्यानंतरचं सेंटेन्स आहे, आपण कॉल करायचा का? Shall we call? शाल वी कॉल. येस सर. सो सुनील सर, आपण नेक्स्ट वीक पासून टेन्स शिकणार आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही जे सेंटेन्स सांगितले आता रेडी आहात. सो यू कॅन म्यूट युअर सेल्फ सुनील सर. थँक्यू सो मच. नेक्स्ट स्वरा, आय थिंक. Yes. स्वरा, आय एम Yes, ऑडिबल sir. टू यू. Yes, sir. ओके, सो स्वरा, द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू. तिला अभ्यास करता येते. स्वरा, हॅव यू वॉच अवर ऑल सेशन्स ऑन मॉडेल्स? हो सर, थोडेसे राहिले तर माझे. ओके, मग ते अगोदर कम्प्लीट करून घ्यायचे, मग जे मी नेक्स्ट सेशन मध्ये विचारू शकतो. आपलं जे नेक्स्ट सेशन आहे मे बी टुमॉरोज घेणार आहोत आपण. ज्या तुम्ही उद्यापर्यंत काय करा, झालेले सर्व सेशन बघून घ्या. बिकॉज सेशनच नसेल बघितले तर मग प्रॅक्टिस जे आपण करत आहोत इथं थोडासा इश्यू येतो. सो उद्यापर्यंत काय करा, उद्या इव्हिनिंग पर्यंत हे जे सेशन्स आहेत मॉडेलचे सर्व बघून घ्यायचे आहेत. सो स्वरा, आय कॅन आस्क यू टुमॉरो. ओके ओके सर. ओके, सो यू कॅन म्यूट युअर सेल्फ. सो नेक्स्ट लेट मी चेक हु इज इंटरेस्टेड. जयश्री मॅम. Yes, sir. ओके, फर्स्ट सेंटेन्स आहे तुमच्यासाठी. तिला अभ्यास करता येते म्हणजे ती अभ्यास करू शकते, ॲबिलिटी आहे तिच्यामध्ये. She can study. कदाचित ती अभ्यास करू शकते. She may study. तिने अभ्यास करायला पाहिजे. She must study. फक्त आपण ऍडवाइस करता की तिने अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे फक्त आपण एक काय म्हणत आहे, एक ऍडवाइस देत आहे फक्त आपण इथं. शुड लागेल मॅम इथं. शी शुड स्टडी. She should येस. आणि जे study. मस्ट वाला आहे ते केलंच पाहिजे, तेव्हा मस्ट येतो आपला. नेक्स्ट सेंटेन्स, तिने अभ्यास करण्याची काही गरज नाही. She need not study. शी नीड नॉट स्टडी. तिला अभ्यास करायची सवय आहे. She used to study. शी इज यूज टू स्टडिंग असं होणार मॅम, बिकॉज तुम्ही ते सांगितलं. She is used to study. येस मॅम. नेक्स्ट आहे, तिने अभ्यास करायला पाहिजे होता. करायला पाहिजे. She should study. शी शुड हॅव स्टडीड, कारण इथं करायला पाहिजे होता पास्ट वाला भाग आहे. सॉरी, ती अभ्यास करू शकली असती. She could have studied. शी कुड हॅव स्टडीड. तिला अभ्यास करायचा आहे, तिची इच्छा आहे अभ्यास करायची. She can study. नो नो नो, वी आर टॉकिंग अबाउट मॅम इज विश. She wants study. शी वॉन्ट्स टू स्टडी. ओके मॅम, गॉट इट. Yes, sir. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, मी अभ्यास करू का? हाँ sir. मी अभ्यास करू का? Shall I study? शाल आय. Study. ओके, आपण अभ्यास करायचा का? Can I study? नो मॅम, शाल वी स्टडी. सो मॅम, जयश्री मॅम, तुम्ही Shall we study? येस थोडेसे कन्सेप्ट Shall we आणखी बघून study? घ्या, जेणेकरून नेक्स्ट टाइमला तुम्ही आणखी सांगू शकाल, प्रॅक्टिस कराल. ओके मॅम. ओके, थँक्यू सो मच जयश्री मॅम. यू कॅन म्यूट युअरसेल्फ बाय युअर साइड. सो नाव दिशा मॅम. सो आर यू कम्फर्टेबल? कॅन आय आस्क यू क्वेश्चन्स? येस सर. द फर्स्ट सेंटेन्स इज फॉर यू. तिला केस विंचरता येतात. विंचरणे. डू यू नो द मिनिंग ऑफ विंचरणे इन इंग्लिश? नो सर. नो, कोम म्हणतो आपण. COMB.
बी. बी सायलेंट आहे, फक्त कोम म्हणायचं. बी सायलेंट असतो याच्यामध्ये. शी कॅन कोम. शी कॅन कोम. कदाचित ती केस विंचरू शकते. शी मे कोम हेअर. हा, शी मे कोम. तिने केस विंचरायला पाहिजे. शी शॅल कोम हेअर. नाही, वी आर टॉकिंग अबाउट ऍडवाइस मॅम. आपण ऍडवाइस बद्दल बोलत आहे. शी शॅल हॅव कोम्बिंग हेअर. ऍडवाइस. ऍडवाइस मीन्स त्यांनी करायला पाहिजे इन प्रेझेंट. शी शॅल कोम हेअर. नाही, शुड. इथे शुड लागेल. सॉरी. शी शुड कोम. आणि शी का बरं लावत आहे? बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट फिमेल. सो आपण इथं शी घेत आहे. तिने केस विंचरलेच पाहिजे. शी मस्ट कोम हेअर. हा, येस. शी मस्ट कोम हेअर. म्हणजे हेअर म्हणजे केस घेत आहे आपण. तर मी मिस केला होता फर्स्ट सेंटेन्स मध्ये. तिने केस विंचरण्याची काही गरज नाही. शी नीड नॉट कोम हेअर. तिला केस विंचरण्याची सवय आहे. शी इज यूज टू कोम्बिंग हेअर. येस, कोमिंग हेअर. येस, बी सायलेंट असतो त्याच्यामध्ये. तिने केस विंचरायला पाहिजे होते. शी शुड हॅव कोम्ड हेअर. शी शुड हॅव कोम. कोमला फक्त ईडी लागेल. हेअर बरोबर आहे. ओके. ती केस विंचरू शकली असती पास्ट मध्ये. शी कुड हॅव कोम्ड हेअर. येस, ओके. तिला केस विंचरायचे आहेत. तिची इच्छा आहे विंचरण्याची. शी वॉन्ट्स टू कोम्ब हेअर. येस. मी केस विंचरू का? कॅन आय कोम्ब हेअर. आपण केस विंचरायचे का? शॅल वी कोम्ब हेअर. येस, व्हेरी गुड. सो दिशा मॅम, तुमचे पण कन्सेप्ट क्लिअर आहेत, बट थोडीशी प्रॅक्टिस करा म्हणजे आपण फेज 3 मध्ये सुद्धा टेन्सेस वरती प्रॅक्टिस करू शकतो. थँक्यू सो मच दिशा मॅम. यू कॅन म्यूट युअरसेल्फ बाय युअर साइड. नेक्स्ट, देर आर लॉट्स ऑफ स्टुडंट्स, बट सेम प्रॅक्टिस. आता ज्यांना असं वाटतं की सर आमचा अजूनपर्यंत नंबर आला नाही, आम्हाला सुद्धा प्रॅक्टिस करायची होती, आम्ही सुद्धा हँड रेज केला, बट आम्ही हँड रेज नाही केला, बट आम्हाला ऑप्शनच मिळालं नाही, बट आम्हाला प्रॅक्टिस करायची होती. डोंट वरी, टुमॉरो सुद्धा मी तुमची प्रॅक्टिस करून घेणार. सो जे स्टुडंटनी या टॉपिकवरती अजूनपर्यंत सेंटेन्सेस सांगितले नसतील त्यांनी रेडी राहा. उद्या सेम मी काय करणार, उद्या सॅटर्डे असून सुद्धा तुमची जी प्रॅक्टिस असेल मी करून घेणार आहे. सो डोंट वरी अबाउट प्रॅक्टिस, बिकॉज जेवढेही स्टुडंट राहिलेले आहेत सर्वांची प्रॅक्टिस मी जे आहे ते उद्या करून घेणार. बट आता काही विद्यार्थी मला विचारतात की सर माझा नंबर झाला मग मी मीटिंग लिव्ह करू का? आय थिंक मला कोणीतरी कमेंट केला मागाशी. असं करू नका. झूम मीटिंग फक्त यासाठी नाही की तुम्ही सांगता म्हणून झूम मीटिंग मध्ये यायचं, बिकॉज जो चांगला लिस्नर असतो तोच चांगला स्पीकर असतो. सो याचा अर्थ असा नाही की माझा नंबर येईल म्हणून मी झूम मीटिंग मध्ये आलो, माझा नंबर झाला मी लिव्ह करतो मीटिंग. नो, तुम्हाला लिस्निंग सुद्धा, तुमची लिस्निंग पॉवर सुद्धा वाढवायची आहे. जर तुम्ही असं करत नसाल तर तुम्ही चुका करणार. ओके. सो आय थिंक मगाशी कोणीतरी कमेंट केला, आय थिंक त्रिशाच होते, आय थिंक मे बी. तर असं काही करू नका, झूम मीटिंग पूर्ण करा. कारण यांनी काय होते, ते वारंवार ते शब्द जेव्हा आपल्या माइंडवर ते पडतात मग आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ऑटोमॅटिकली फिट होतात. बघा, इंग्लिश शिकणं म्हणजे फक्त एक भाषा नाही आहे ही. इंग्लिशला एक सवयमध्ये आणायचं आपल्याला. आणि सवयमध्ये तेव्हा येते, शिकून नाही येत. सवयमध्ये तेव्हा येते जेव्हा हॅमरिंग होते. आणि हॅमरिंग होण्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल की सर मला येते काय, हे वारंवार मी करू. येस, असंच करावं लागेल तरच इंग्लिश बोलता येईल. का? अदरवाईज तुम्ही फक्त वेळेवर सांगू शकाल, पण जेव्हा खरोखर गरज पडेल तुम्हाला पब्लिक प्लेसमध्ये तेव्हा नाही आठवणार. किंवा आठवलं तरी तेवढं कॉन्फिडन्स नसेल, कारण तेवढी प्रॅक्टिस, तेवढी लिस्निंग पॉवर, तेवढी स्पीकिंग पॉवर याच्यामध्ये तुम्ही वीक आहात. सो याला जरी आपण लाईटली घेत असलो की नाही सर हे तर मला येते, हे तर झालं माझं, आता नेक्स्ट मीटिंग करेल, असं करू नका. लिस्निंग पॉवर सुद्धा वाढवा. ओके, चालेल. सो ज्या विद्यार्थ्यांनी आजच्या सेशनमध्ये सांगितलं नसेल किंवा सांगू शकले नसतील, उद्याला आपण त्या सर्वांना विचारणार. आणखी ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सांगितलं त्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत, उद्या थोडे ऍडव्हान्स टॉपिक पण घेणार आहोत. ऍडव्हान्स कुठले? जे मी लास्ट सेशन मध्ये शिकवले. जसं की इफ आले, की जर सपोज म्हणजे आपण म्हणतो ना की जर मी तुमच्या जागेवर असतो ना तर मी अशी प्रॅक्टिस केली असती. हे सेंटेन्स सुद्धा उद्याच्या मीटिंग मध्ये इन्क्लुडेड असतील विथ दिस कन्सेप्ट. हे 11 तर असतीलच, हे जे 11 आपण शिकलो ना आपण आता, हे 11 असतीलच, पण याच्या सोबत तुम्हाला ते नवीन पण असतील जे कंडिशन वाले होते. चालेल. सो थांबूया आपण आता. ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांनी आज रात्री 9 वाजताचं सेशन करायचं आहे तलाठी भरतीसाठी. जेवढे एक्झाम्स एमपीएससी थ्रू होणार आहेत त्यांच्यासाठी आज पहिलं सेशन आहे. ज्यांना असं वाटतं की सर मला इंग्रजी 0 पासून शिकायची आहे, त्यांच्यासाठी आज पहिलं सेशन आहे. ज्यांना इंग्लिशमध्ये मास्टर बनायचं असेल तर आज रात्री, आज संध्याकाळी 9 वाजता नक्कीच सेशन करा. युट्यूबला आहे. सो ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन बाय, टेक केअर. थँक्यू सो मच. टेक केअर.